प्रभूला तुम्ही त्याच्या हातात वजन सोपवा, प्रभूला तुम्ही बोला हालेलुया. प्रभू ह्याच्यामध्ये माझी ताकद नाही, जर तू तुझी ताकद लावली तर माझ्या घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, माझे मुलं माझ्याकडे येतील, माझे मुलं तुझ्याकडे येऊन गुडघे टेकतील, मला माझ्या मुलांना तुझ्या उपस्थितीमध्ये मला पाहायचंय. तुम्ही बोला हालेलुया. पण आज 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 मनुष्याला भटकावलेले शैतानाने, आज त्या परमेश्वराकडे कोणी बघत नाही ज्याने आपल्यासाठी कुर्बान असा झाला. आज लोक कुणाकडे बघत आहेत? त्या येशूकडे आज लोक बघत आहेत ज्यांनी मेलेल्यांना उठवलं, ज्यांनी बाहेरला ऐकणारे कान दिले, ज्यांनी आंधळ्यांना दृष्टी दिली. आज लोकांना काय पाहिजे? चमत्कार पाहिजे, चमत्कार पाहिजे. हालेलुया. चमत्कार घडले की आम्ही येशूचा स्वीकार करणार. मी म्हणतो जे नाक तुला दिलेला आहे श्वास घेण्यासाठी, आज जर तू श्वास घेत आहे तर तू त्याला धन्यवाद कर. श्वास घेण्यासाठी तुला ताकद मिळालेली आहे, आज तू धन्यवाद कर. हालेलुया. जर तो तुझ्यासाठी ह्या धर्तीवरती आला नसता, जर तुझ्यासाठी त्यांनी फटके खाल्ले नसते, तर तुला आणि मला कुठलीच ताकद आज वाचवायला नसती. हालेलुया. जिथं डॉक्टरांनी गुडघे टेकवले होते तिथे येशू माझ्या जीवनामध्ये उतरून आला. हालेलुया. जिथं मी हार मानली होती तिथंच माझ्या कानामध्ये येशू येऊन म्हणतो, आज तुझा पहिला दिवस, आजपासून तू पहिला दिवस तुझा सुरू कर. मी तुझ्या संगत आहे, मी तुला चालवणार आहे. मी जशी एक आई आपल्या मुलाच्या बोटाला धरून चालवती, इथून पुढे मी तुझा वडील, मी तुझी आई, मी तुझा बहीण, मी तुझा भाऊ, सगळं काही आजपासून मी आहे तुझं. हालेलुया. आज लोक कुणावर डिपेंड आहेत? आज लोक कोणाकडे बघत आहेत? हालेलुया. जो येशूकडे बघतो त्याचं तोंड कधी काळवणार नाही.